श्रीराम जय जय राम। वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे। पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे। आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत। आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही। रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे। त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो। परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतचा सवयी उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते। आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल। आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो। मन जरा सांभाळून भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे। साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे। म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय। प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही। प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ। परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाही, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते। वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे। ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे। एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही। बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे। ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय। या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी। वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे। कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते। आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही। शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा। ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा। जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती। श्रीराम जय जय राम। दशक 5वा, समास 4, उपदेश नाम, भाग 2। उपदेश करणारे अनेक आहेत, पण ते ज्ञानाशिवाय निरर्थक आहे असे भगवंताचे वचन आहे। तुम्हाला भगवंताचे एक वचन सांगतो असं समर्थ म्हणतात। शास्त्रामध्ये काय सांगितले ते तुम्हाला सांगतो। अनेक प्रकारचे शास्त्रगुरू आपल्याला सांगतात। नाना शास्त्रांचा लोक अभ्यास करतात। अनेक प्रकारच्या देवतांची पूजा करतात। कुणी शंकराची, कुणी रामाची। 33 कोटी देव आहे, ज्याला जो देव आवडला त्याची तो उपासना करतो। पण भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जोपर्यंत माणसाला आत्मज्ञान प्राप्त झालं नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे। शास्त्र शिकला, 14 विद्या, 64 कला शिकला, पण जर त्याला आत्मज्ञान झाले नाही तर बाकीचे व्यर्थ आहे। कोणी म्हणतं शंकराची उपासना कर, कोणी वैष्णवांची पूजा कर, कोणी म्हणतो शाक्तपंथ चांगला, कोणी म्हणतो गाणपत्य चांगलं। नाना देवतांच्या उपासना आहे,
त्यांच्या त्या पद्धती आहेत. प्रत्येकाला असा अभिमान आहे, माझाच मार्ग योग्य आहे, त्या मार्गाने गेला तरच देव भेटेल. अनेक लोकांची अनेक मते आहेत. सगळ्यांचे ऐकावे, त्यातले योग्य ते घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे. एखादा भ्रमिष्ठ माणसासारखा, म्हणजे हे करू का ते करू, त्याला नक्की कळत नाही. मनाची स्थिती दृढ नाही. नेमकं मी काय करू, कोणत्या मार्गाने जाऊ? अर्जुना, ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीच नाही. संतांना शरण जा. संतांना शरण गेल्यावर ते ज्ञान देतील. ते ज्ञान सद्गुरूशिवाय कुठेही मिळत नाही. ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पोट भरायची विद्या कुठेही मिळते. आत्मज्ञान म्हणजे जाणणे. आपणासी आपण या नाव ज्ञान. स्वतःला जाणणे म्हणजे आत्मज्ञान. स्वतःला जाणायचे म्हणजे कसे? आपलं महत्त्व प्रपंचात किती राहिले हे जाणलं पाहिजे. पूर्वीच्या काळी तांब्याचे रुपये होते, खणखणीत नाणं वाजायचं. व्यवहारामध्ये नाणं हा या हातातनं त्या हातात जाता जाता गुळगुळीत होत गेले. त्यामुळे बाजारात कुणीच घेईना. रुपया खरा, पण रुपयाची किंमत संपली. तशी प्रपंचातली आपली किंमत हळूहळू कमी होत जाते. आपलाही गुळगुळीत रुपया होतो. मग आपल्याला काहीच किंमत राहत नाही. स्वस्थ बसावे, जे जे होईल ते पाहावे. आपलं महत्त्व किती शिल्लक राहिलं हे ज्याला कळत नाही, त्याला वाटतं माझा रुपया बंदा. ज्ञानासारखं पवित्र आणि उत्तम जगात काही नाही. म्हणून आधी आत्मज्ञान साधायचं. म्हणून सगळ्या उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे. याविषयी भगवंताने अनेक ठिकाणी सांगितले. कुठल्याही वर्णात, जातीत जन्माला येवो, पण त्याच्याकडे ज्ञान असेल तर मी त्याच्या दासाचा दास होईल. ज्याला ज्ञान आहे तो माझ्या दृष्टीने श्रेष्ठ आहे, असं भगवंत म्हणतात. ज्ञान ज्याच्याजवळ आहे तो पवित्र देह आहे, त्याला शरण जावे. ज्याला ज्ञान नाही त्याला शरण जाऊन काय उपयोग? त्याचाही वेळ वाया आणि आपलाही वेळ वाया. ज्ञानी माणसाला शरण जाण्यात अर्थ आहे. आत्मज्ञानाचा महिमा ब्रह्मदेवाला कळत नाही तर सामान्य माणसाला काय कळणार? अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा केल्या, गंगेत स्नान केले, देह पवित्र झाला, पण मन अपवित्रच राहिलं. मन शुद्ध झालं नाही. सत्संगाशिवाय मन पवित्र होत नाही. सत्संगाला गेलात तर मनाची शुद्धी होते. पश्चात्तापाशिवाय पापच जात नाही. तीर्थयात्रेला का जायचे? तीर्थयात्रेला साधू संतांच्या चरणांनी ती धरणी पवित्र झालेली असते. ती गंगामाई आपलं पाप धुवून नेते. पण हा पुन्हा पाप करतो, त्याला काय करायचे? मनाची शुद्धी होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. तीर्थयात्रेने मिळणाऱ्या पुण्यापेक्षा जास्त महत्त्व स्नानदानाची अनेक फळं आहेत. तीर्थाची फळं आहेत. स्वर्ग प्राप्त होईल, पण ते पुण्य संपलं की पुन्हा परत यायचं. नाना प्रकारच्या सत्कर्माने तुम्हाला पुण्य मिळेल, पण पुनरावृत्ती टाळणार नाही. पण हे ज्ञान प्राप्त झालं तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल. सगळ्या पुण्यापेक्षा कोटी फलित पुण्य म्हणजे ज्ञानाची उपासना. म्हणून हे आत्मज्ञान गुप्त आहे, पण ते गुरुच्या मुखातून प्रकट होते. गुरु पदरच काहीच सांगत नाही. ते म्हणतात, जे शास्त्रात सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. माझ्या पदरचं काही नाही. पण नुसतं शास्त्रातलं सांगून आपल्याला कळणार नाही, म्हणून ते गुरुमुखातून यावे लागते. शास्त्रवचन मग गुरुमुखातून. गुरु म्हणतात ते खरं, मग आपल्याला स्वतःला अनुभव येणं ती आत्मप्रचिती. म्हणजे शास्त्र, प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. आपल्याला अनुभव यायला लागतो तेव्हा आपण म्हणतो खरं आहे. आता समर्थ म्हणतात, आता मी आत्मज्ञान सांगतो ते ऐक. गुरुच्या मुखातून मिळालेले ज्ञान आपल्या अंतर्मनात गेले पाहिजे, तर ते कायम राहतं. म्हणून एकाग्र मनाने ऐकलं पाहिजे. श्रोते द्यावे अवधान. लक्ष दिलं तर अलक्ष पाहता येईल. जिथे आपलं लक्ष जात नाही
तो परमात्मा आपल्याला दिसेल, पण लक्ष दिलं तर अलक्ष दिसेल. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.